माजी मंत्री बसवराज पाटील यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्या परिवारातील कोणत्याही सदस्याला उमेदवारी न देता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचा आपला शब्द खरा करून दाखवलाय। यामुळे उमरगा आणि लोहारा तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे। शरद पाटील यांनी माहिती दिली आहे। उमरगा शहरातील आदर्श महाविद्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे युवा नेते शरद पाटील यांनी याबद्दल माहिती दिली। ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी बसवराज पाटील यांनी जाहीर केले होते की आगामी निवडणुकीत पाटील परिवारातील कोणालाही तिकीट दिले जाणार नाही, त्याऐवजी पक्षासाठी झटणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाईल। हा शब्द त्यांनी तंतोतंत पाळला आहे। सर्वसमावेशक उमेदवारी आणि पक्षाचा दृष्टिकोन उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे। शरद पाटील यांनी सांगितले की भाजपने या निवडणुकीत अल्पसंख्याक, ओबीसी, अनुसूचित जाती तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे। यामुळे पक्षांतर्गत लोकशाही अधिक मजबूत झाली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानाला प्रतिसाद, कार्यकर्ता हाच पक्षाचा केंद्रबिंदू आहे। या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचाराला अनुसरून आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत बसवराज पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे। हा निर्णय म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांच्या कष्टाला दिलेली पावती असल्याचे शरद पाटील यांनी यावेळी नमूद केले। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।